आणि मग काय राहील? आणि म्हणून आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करा. कारण या राज्यातली जनता सुज्ञ आहे. काम पाहिजे त्यांना, काम करणारे लोक त्यांना पाहिजेत. आणि म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता खुर्ची शोधत नाहीत, काम शोधतात आणि लोकांच्या अडचणी शोधतात. याला म्हणतात कार्यकर्ता. आणि म्हणून ते मी काम करतोय. आणि आपल्याला मी एकच सांगतो, या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर राज्यातल्या मायबाप जनतेचा अधिकार आहे आणि तो कायम राहील. आणि मी हेही सांगतो की या एकनाथ शिंदेच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करणं हे माझं सर्वोच्च कर्तव्य आहे. ते मी निभावणार. आणि म्हणून मी प्रत्येक मिनिट आणि प्रत्येक क्षण या लोकांच्या सेवेत घालवला. आणि म्हणूनच 2.5 वर्षापूर्वी जे सरकार आम्ही आणलं, या सरकारने काम केलं. आणि म्हणून काही लोक आता म्हणतात काही आपण काही करायचं नाही, दुसऱ्याला काही करून द्यायचं नाही. असं सरकार चालतं का कधी? आता मला नवीन काहीतरी उपाधी देतात. मी गावी गेलो की म्हणतात हेलिकॉप्टरने शेती करायला जातो. अरे मी गावातला माणूस आहे, मी शेतकरी आहे, मी जमिनीचा वरचा माणूस आहे, शेतीची आवड आहे. आता म्हणतात आता स्वतः घरात बसू आणि दुसऱ्याला म्हणतात रुसूबाई रुसू. हे नवीन एक त्यांनी फॅड आणलंय. काल परवा आता सगळ्यांवर टीका करून झाले. मोदीजींवर टीका करतात, अमित भाईंवर टीका करतात, एकनाथ शिंदेवर टीका करतात. यांना रात्री बसता उठता टीकेशिवाय दुसरं काय नाही. म्हणाले वाघ नख काढू. अरे वाघ नख घालायला या मनगटात ताकद लागते आणि वाघाचं काळीज लागतं. म्हणून कुणाच्या बद्दल बोलताय? सूर्यावर थुंकल्यानंतर काय होतं आपल्याला माहित आहे, काय होतं आपल्याला माहित आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ही आज तुम्हाला सांगतो, विधानसभेत तुम्ही चांगला रिझल्ट दिलेला आहे. विधानसभेत तुम्ही एकजुटीने एवढ्या मोठ्या प्रमाणावर दैदीप्यमान विजय मिळवलाय. आता मी तुमचे आभार मानायला यासाठी आलोय की तुम्ही आमच्या दोन्ही 5 शिलेदारांना निवडून दिलं. आणि आता आपला पुढचा संकल्प एकच आहे की गाव तिथे शिवसेना, घर तिथं शिवसैनिक. आणि या ठिकाणी मनामध्ये बाळासाहेबांचे विचार पोचवण्याचं काम तुम्हाला करायचं आहे. सरकारने केलेल्या योजना ज्या आहेत या आपल्याला लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत. त्या योजनांचा फायदा लोकांना मिळवून द्यायचा आहे. आज मी आपल्याला सांगतो, हे राज्य वेगाने पुढे जात आहे. हे डबल इंजिनचं सरकार आहे. केंद्र आणि राज्यात एक विचाराचं समविचाराचं पक्ष सरकार असल्यामुळे आपल्याला फायदा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की येणाऱ्या पुढच्या ज्या काय याच्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषद आहे, महापालिका, नगरपालिका आहे, कधी लागतील. आणि या निवडणुका नगरपंचायती आहे. या निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेचा भगवा झेंडा, महायुतीचा भगवा झेंडा या ठिकाणी फडकवायचा आहे. आणि म्हणून त्यासाठी मी तुम्हाला विनंती करायला आलेलो आहे. आणि म्हणून मी आज काँग्रेसचे किती 8 लोक नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.